शहरातल्या बाजारांमध्ये दिव्याची रोषणाई होती. सगळीकडे गडबड होती. दुकानांमध्ये गर्दी होती. मुलांचा हसण्याचा आवाज घुमत होता. दिवाळीच्या कपड्यांची खरेदी सुरू होती आणि सर्वत्र स्वादिष्ट अन्नाचा खमंग असा सुवास दरवळत होता. पण माझ्या मनात मात्र एक विचित्र उदासी होती. का कुणास ठाऊक यावेळी मनात उत्साह नव्हता. त्या संध्याकाळी नेहमीप्रमाणे पूजा अर्चा करून हसत हसत मी माझ्या खोलीकडे गेलो. हातात कॅल्क्युलेटर होतं आणि डोळ्यांवर थोडीशी धुसरता असताना मी हिशोब केला तर रक्कम सुमारे 2,50,000 रुपये निघाली. मनात विचार आला की यावेळी ही रक्कम अशा गरजू व्यक्तीला दिली जावी ज्याचं नशीब या पैशांनी बदलू शकेल. एखादा असा व्यक्ती जो या पैशांनी व्यवसाय सुरू करू शकेल, ज्याची मुलं उपाशी झोपू नयेत, ज्याची बायको स्वयंपाकासाठी घरघरात फिरू नये. मी मनात काही नावेही विचारात घेतली, पण कुणावरही मन स्थिरावलं नाही. कधी वाटायचं त्यांना गरज इतकी अर्जंट नाही, तर कधी शंका यायची की खरंच ते गरजू आहेत का. मी फाईल बंद केली, लाईट बंद केली आणि थकल्यासारखा बिछाण्यावर आडवाच पडलो. रात्री उशिरा एक विचित्र स्वप्न पडलं मला. मी एका अंधाऱ्या खोलीत बसलो आहे. खोलीत उदासी आणि जडत्व भरलेली आहे. अचानक दरवाजा उघडतो आणि माझी आई, जी आता या जगात नाही, हळूहळू आत येते. तिचा चेहरा थकलेला आहे आणि डोळे ओलसर होते. मी तिच्या पायाशी जाऊन बसतो, पण ती माझ्याकडे पाहत नाही. मी चिंतेने विचारतो, आई सगळं ठीक आहे ना. ती फक्त इतकंच म्हटली, समीर समीर दानाची रक्कम तुझ्या बहिणीला मीराला दे, ती गरजू आहे. आईच्या आवाजात असं काही दुःख होतं जणू हृदयाच्या खोल कोपऱ्यातून उमटलेलं. मी काही बोलणारच होतो की माझी झोप लागली मला. खोली अंधारात होती, पंखा चालू होता, पण माझं हृदय जोरात धडकत होतं. कपाळावर घाम येताच आणि मनात आईचा तो थकलेला उदास चेहरा खर करून बसला होता. मी अंगावरून करवट घेतली, पण झोप मात्र डोळ्यातून निघून गेली होती. मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता, मीरा म्हणजेच माझी बहीण. पण ती तर ठीक आहे, तिला पैशांची गरज कशी असू शकते. माझी बहीण मीरा, जी दर दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात आमच्याकडे यायची, जेव्हा यायची तेव्हा मुलांसाठी खेळणी आणायची, माझ्यासाठी एखादा शर्ट आणि बायकोंसाठी बांगड्या. ती नेहमी हसत असायची, बोलकी असायची आणि म्हणायची, दादा काळजी करू नकोस, देवाच्या कृपेने सगळं काही माझं चांगलं आहे. मला आठवलं, गेल्या वेळेस जेव्हा ती आली होती, मी तिला जेवणाबाबतीत विचारलं होतं. तेव्हा तिने सांगितलं, जेवले भाऊ, भूक नाही आहे मला आता. पण तेव्हाही तिच्या डोळ्यात एक उदासी होती. जणू ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, पण शब्द साथ देत नव्हते. तिची नजर माझ्यावर स्थिर होती, जणू माझ्या आत काहीतरी शोधत होती. मला आठवतं, मीरा अनेकदा शांत असायची, बोलायची, पण तिच्या बोलण्यात ती बेफिकिरी नव्हती. ती जी एखाद्या सुखी स्त्रीच्या डोळ्यात असते. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. जणू काही ती एखादं ओझं पाहत होती, पण तक्रार न करता. आणि जेव्हा ती मला पाहायची तेव्हा फक्त पाहतच राहायची, जसं काय माझ्या आत डोकावून काहीतरी शोधायचं होतं तिला. कदाचित ती काहीतरी सांगू पाहत होती, पण सांगू शकत नव्हती. मी स्वतःला समजावलं, नाही, हे फक्त माझा भ्रम आहे. ती तर खुश आहे. तिचा नवरा परदेशात आहे, पैसे पाठवतो, चांगलं घर आहे. जर तिला काही त्रास असता तर तिने मला नक्कीच सांगितलं असतं. पण या गोष्टीने मनाला समाधान मिळालं नाही. मी स्वतःशीच म्हणालो, कदाचित हे स्वप्न आहे, दिवसभराच्या थकव्याचा परिणाम आहे, किंवा मनात चाललेल्या गुंतागुंतीचा परिणाम आहे. पण कोणत्याच युक्तीला मान्य तयार करायला नव्हतं. एक विचित्र बेचैनी होती, ती अजूनही उरली होती. सकाळी पूजा केली आणि पुन्हा एकदा दानाची फाईल काढली. नंबर तेच होते, पैसे तेच होते, पण मन काहीतरी वेगळंच शोधत होतं. असं काहीतरी जे त्या स्वप्नांच्या जवळच होतं. नाश्त्याच्या वेळी मी माझ्या बायकोला, मालतीला, काल काल रात्रीच्या स्वप्नाबद्दल सांगितलं. आई स्वप्नात आली होती आणि म्हणाली होती, दानाची रक्कम मीराला दे. मालती हसून म्हणाली, तुम्ही पण ना स्वप्नाचाही विचार करत बसता. मीराताई तर खूप खुश आहे. तिचा नवरा परदेशात आहे, दर महिन्याला पैसे पाठवतो, चांगलं घर आहे, छान आयुष्य आहे. तुम्ही उगाचच काळजी करताय त्यांची. मी तिथेच ती गोष्ट थांबवली, पण मनात खोल कुठेतरी काहीतरी जोरात किंचळत होतं. जसं अंधाऱ्या खोलीत आईचा तोच आवाज पुन्हा पुन्हा ऐकू येत होता, मीराला दे, ती गरीब आहे. दिवस कसा तरी निघून गेला. ऑफिसला गेलो, काम केलं, पण मन तिथेच अडलं होतं. संध्याकाळी तोच स्वप्न पुन्हा आलं. तीच खोली, तीच आई, तेच ओलसर डोळे आणि तिची ती वाक्य, दान मीराला दे. आता मी खरंच अस्वस्थ झालो होतो. दोनदा तेच स्वप्न आणि तेही इतकं स्पष्ट. खरंच असं काही आहे का जे माझ्या नजरेपासून लपलेलं आहे. मी माझ्या बहिणीला नीट समजू शकलो नाही का. ती काही वेदनेत आहे का आणि मी ते पाहू शकत नाही.
की बघायचं नसेल मला. रात्रभर चुळबुळ करत राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. स्वतःला वचन दिलं की आता स्वप्नांवर नाही तर वास्तवावर लक्ष देईन. सत्य शोधण्याचा पहिला टप्पा हाच होता, मीराशी बोलणं, तिचा आवाज ऐकणं आणि तिच्या डोळ्यात लपलेल्या सत्याला ओळखणं. पण ही तर फक्त सुरुवात होती. खरी गोष्ट तर तेव्हा समोर येईल जेव्हा मी त्या डोळ्यांमध्ये पुन्हा पाहीन, ज्यामध्ये हसू असेल पण मन कुठेतरी रडत असेल. सकाळचा उजेड खिडकीच्या पडद्यांमधून हळूहळू खोलीत येत होता, पण माझं मन अजूनही जड होतं. नाश्त्याच्या वेळी मालतीने पुन्हा तेच सांगितलं, मीरा तर खुश आहे, दरवेळी येते, काही ना काही घेऊनच येते. खरंच आहे, हेच तर मीही पाहिलं होतं. मीरा नेहमी पाहुण्यांचा आदरतीर्थ करण्यात अग्रेसर असायची. कधी मुलांसाठी खेळणी घेऊन यायची, कधी माझ्यासाठी शर्ट आणि माझ्या बायकोसाठी गोड गोड बोल आणायची. मुलांबरोबर खेळायची, हसायची आणि जाताना नेहमी म्हणायची, दादा, देवाची कृपा, सगळं ठीक आहे. मानव आपल्या आरामदायक विचारसरणीतून बाहेर पडायला तयार नव्हता. सगळं काही व्यवस्थित वाटत असलं तरी आपण बहुतेक वेळा वास्तवाकडे पाहण्याचं टाळतो. मीराचा हसतमुख चेहरा, नीटच कपडे आणि तिचं पाहुण्यांचं आदरातिथ्य हे सगळं मिळून एक मजबूत प्रतिमा उभी करत होतं की ती आनंदी आहे, तिला काहीच कमी नाही. पण आता जेव्हा मी मागच्या भेटीचा विचार केला, मनापासून करतो, तेव्हा सगळं काही वेगळं वाटू लागतं. रात्री झोपायच्या आधी जेव्हा मी मोबाईलमध्ये मीराचा फोटो पाहिला, तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं, पण डोळे मात्र रिकामे वाटत होते. आईच्या आठवणी, त्यांच्या स्वप्नांचं ओझं आणि मीराचा तो चेहरा, हे सगळं माझ्या मनाला झिंझिने आणत होतं. मी खोल श्वास घेतला आणि डोळे बंद केले, पण झोप काही येईना. मनात एक रिकामेपणाचा भाव होता, जणू एखाद्या प्रश्न वारंवार दार ठोठावत होतो. तू तुझ्या बहिणीकडे फक्त वरून पाहिलंस की मनातून देखील? मी स्वतःशी वचन दिलं की आता या शंकेला फक्त शंका म्हणून दुर्लक्ष करणार नाही. हे स्वप्न निव्वळ योगायोग असू शकत नाही. आईच्या डोळ्यातील अश्रू, तिच्या बोलण्यातील थरथरता आवाज आणि मीराची शांतता, हे सगळं मोठ्यानं काहीतरी सांगत होतं. मी ठरवलं की आता खरी गोष्ट जाणूनच घेणार आणि सत्य कधीच सोपं नसतं. रात्र बरीच पुढे गेली होती. शांतता इतकी खोल होती की जणू भिंतींनाही श्वास घेणं थांबवलं होतं. मी पलंगावर झोपलेलो होतो, छताकडे एकटक लावून पाहत होतो. झोप डोळ्यांपासून खूप दूर होती. मन अजूनही दिवसभराच्या विचारात अडकलेलं. मीराची ती नजर, आईचा स्वर आणि स्वप्नात दिसणारा अंधार सारखं मनाला टोचत होतं. मी अंगाची करवट घेतली, उशी ठीक केली, डोळे मिटले आणि मनाला समजावलं, आज तरी शांत झोप लागो. पण झोपेच्या कुशीत जायला लागलो की पुन्हा तोच प्रसंग समोर यायचा. पुन्हा तीच स्वप्न, तीच जुनी खोली, तीच झोपलेली शांतता आणि तीच पूर्णपणे शांतता, ज्यात फक्त आईचा सुस्कारा ऐकायचा यायचा. ती माझ्यासमोर उभी होती, डोकं खाली आणि डोळ्यात ओल. तिचा आवाज पूर्वीपेक्षा जास्त तुटलेला होता. समीर, माझ्या लेकीला तिचा हक्क दे. ती तुझी बहीण आहे आणि त्याच्यावर तिचा पूर्ण अधिकार आहे. मी दचकून उठून बसलो. कपाळावर घाम होता आणि हृदयाची धडधड इतकी वेगळी होती की जणू छाती पाडून बाहेर येईल. मी दोन्ही हातांनी चेहरा झाकला आणि खोल श्वास घेतला. आता ते स्वप्न फक्त एक योगायोग उरलेलं नव्हतं. तो एक संकेत होता, एक संदेश होता, एक मागणी होती. मी बेडवरून खाली उतरलो, स्वयंपाकघरात गेलो आणि पाण्याचा एक ग्लास भरून प्यायलो. पाणी घशातून खाली गेलं, पण मनाची आग तशीच राहिली. हे स्वप्न आता सामान्य राहिलं नव्हतं. 2 रात्रींपासून एकच दृश्य, एकच प्रश्न. मी गोंधळत होतो. सकाळी पूजापाठानंतर नाश्ता तयार होता. मालतीने नेहमीप्रमाणे टेबलवर चहा आणि पराठे ठेवले. मी शांत बसलो होतो. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, काय झालं? इतके शांत का आहात? मी नजर वर केली आणि हळूच म्हणालो, पुन्हा तेच स्वप्न आलं. आई परत आली आणि पुन्हा तीच गोष्ट बोलली. मालतीने चहाचा घोट घेतला आणि हलकीशी स्मित करत म्हणाली, हे बघा, आता तर आईचं स्वप्न दररोज यायला लागले. मीराबद्दल इतकी चिंता का करताय? ती अगदी ठीक आहे. जेव्हा जेव्हा येते तेव्हा एखाद्या सुसंस्कृत घराची सून वाटते, आनंदी असते, आनंदी छान कपड्यात असते. तुम्ही प्रत्येक गोष्टीला इतकं मनावर का घेताय? मी काहीच उत्तर दिलं नाही. ती बोलतच राहिली. कधीकधी माणसाचं मनसुद्धा त्याच्याशी खेळ करतं. दिवाळीत माणूस जास्त विचार करत असतो आणि अशा स्वप्नांचं येणं सामान्य आहे.
पण मला खात्री होती की हे फक्त माझ्या मनाचा खेळ नव्हता. आईच्या त्या डोळ्यात ज्यात मी आयुष्यभर पाहिलं होतं, आता फक्त पश्चाताप दिसत होता. तो आवाज, तो थकवा, ती वेदना, ही सगळं केवळ कल्पनेतलं दुःख असू शकत नव्हतं. बायकोच्या शब्दांनी मनाला स्पर्श झाला नाही. नाश्ता संपताच मी थेट माझ्या खोलीत गेलो. बसून जुने फोटो अल्बम काढले. मीराच्या लग्नाचे फोटो पाहू लागलो. गुलाबी पोशाखात हसणारी ती नेहमीसारखीच होती. पण तरी काहीतरी वेगळं जाणवत होतं. त्या हास्यात त्या क्षणी एक खरी चमक होती. हल्लीचं हास्य जणू केवळ एक औपचारिकता असावं, जसं कोणी अभिनय करतंय. मी एक जुना फोटो काढला, ज्यात मी, आई आणि मीरा एकत्र बसलो होतो. मीरा माझ्या शेजारी चिकटून बसली होती आणि आई तिला आशीर्वाद देत होती. तो फोटो जणू श्वास घ्यायला लागला. माझ्या डोळ्यात पाणी आलं. खरंच मी माझ्या बहिणीला ओळखू शकलो नव्हतो का? तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट लिहिलेल्या गोष्टी मी जाणून बुजून दुर्लक्ष केल्या का? संध्याकाळी ऑफिसमध्ये मन लागेना. प्रत्येक फाईल, प्रत्येक ईमेलमध्ये तेच विचार वारंवार डोकावू लागले. ती साथ फक्त एक आवाज नव्हती, ती एक सत्याची उंबरठ्यावरची जाणीव होती, जिथे मी उभा होतो. रात्री मालतीने मुलांना झोपवलं आणि स्वतःही झोपली. मी खोलीचा दिवा बंद करून खिडकीजवळ जाऊन बसलो. बाहेर शांतता पसरली होती. कुठेतरी दूर कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येत होता. मी आकाशाकडे पाहिलं. तारे होते, पण मनात काळोख होता. माझ्या मनात आईचा आवाज अजूनही घुमत होता. ते स्वप्न नव्हतं, तो एक प्रश्न होता, जो माझ्याकडे विचारला जात होता. फक्त भाऊ म्हणून घेण्यासाठी जन्मलास का? की खरंच भावाचं कर्तव्य पार पाडशील? मी खिडकी बंद केली आणि अंथरुणावर झोपलो. डोळे मिटले आणि देवाकडे मागणं घ्यायला लागलो. हे देवा, जर माझी बहीण खरोखरच एखाद्या त्रासात आहे, तर मला सत्यापर्यंत पोहोचू दे आणि इतकी ताकद दे की मी माझ्या दुर्लक्षाचा प्रायश्चित्त करू शकेन. रात्रीचा शेवटचा प्रहर होता. मी पुन्हा एकदा स्वप्नातून दचकून उठलो. हृदय जोराने धडकत होतं. श्वास अनियमित झाले होते आणि खोलीत केवळ पंख्याचा आवाज घुमत होता. ही 4थी रात्र होती. सलग 4थी रात्र आणि तेच स्वप्न, तीच जुनी खोली, तीच मंद उजळण आणिच आईचा तोच उदास चेहरा. पण यावेळी त्यांचे शब्द काहीसे बदललेले होते. आता त्या फक्त विनवणी करत नव्हत्या, तर तक्रार करत होत्या. तुला ऐकू आलं नाही का? माझे अश्रू तुला दिसत नाहीत का? समीर, माझ्या मुलीचा आवाज ऐक. तुला सगळं आपोआप समजेल. मी काही क्षण तसाच शांत बसून राहिलो. असं वाटत होतं जसं कोणीतरी छातीवर जड ओझं ठेवलं असावं. मी उशीखालचा मोबाईल काढला. वेळ पाहिली 3:12. ओठ बंद होते, पण हृदय एकच प्रार्थना करत होतं, देव मला सत्यापर्यंत पोहोचव. सकाळ होताच मी ठरवले की आज मी मीराला नक्की फोन करणार. मी अंधारात राहू शकत नव्हतो. आईने 4 वेळा हाक मारलेली मी अजूनही दुर्लक्ष करत होतो. स्वतःवरही आणि तिच्यावरही अन्याय करत होतो. नाश्त्याच्या टेबलावरती मालती नेहमीसारखी हसतमुख बसली होती. मुलांच्या हट्टाच्या गोष्टी ऐकत होती. पण माझं शांत बसणं तिलाही वेगळंच वाटलं. ती म्हणाली, परत तेच स्वप्न पडलं का? मी फक्त मान हलवली. कधीपर्यंत त्या स्वप्नामागे धावत राहणार आहात? मीराने कधी काही तक्रार केली नाही. तुम्हीच फार विचार करता मीराताईचा. मी तिचं ऐकलं, पण दुर्लक्ष केलं. आता हे कुणाच्या बोलण्याचं राहिलं नव्हतं. हे माझं अंतरात्मा वरलं होतं. दुपारी ऑफिसमध्ये काम करत असताना एक क्षण असा आला, जेव्हा बोटं कीबोर्डवर चालत होती, पण मन कुठेतरी दुसरीकडे होतं. हृदयाची धडधड वाढली होती. मी लगेच फोन उचलला आणि मीराचा नंबर डायल केला. कॉल बराच वेळ वाजत होता. मी जवळपास ठेवून देणारच होतो, तेवढ्यात अचानक फोन उचलला गेला. नमस्कार दादा. तिच्या आवाजात तीच जुनी कोमलता होती, तीच जुनी माया. पण आज काहीतरी वेगळं होतं. एक हलकीशी थरथर होती, जसे शब्द अडखळत होते. हॅलो मीरा, कशी आहेस? मी हसणं लपवत विचारलं. देवाची कृपा आहे दादा, सगळं ठीक आहे. तिचं उत्तर नेहमीसारखं थोडकंच होतं, पण तिच्या आवाजात काहीतरी असं होतं जे मी जाणू शकत होतो, पण शब्दात सांगू शकत नव्हतो. तब्येत ठीक आहे ना? आवाज थोडा थकलेला वाटतोय. मी काळजीपूर्वक विचारलं. नाही, फक्त झोप पूर्ण झाली नाही. मुलांना शाळेसाठी तयार करावं लागलं. सगळं ठीक आहे दादा, तू काळजी करू नकोस. पण मी काळजी कशी करू नये? तिच्या प्रत्येक शब्दामागे काहीतरी लपलेलं होतं. आवाजात ओल, एक थांबलेला श्वास, जणू कोणीतरी आतून ओरडून रडत होतं. मी प्रयत्न केला की तिच्याशी अजून बोलावं, पण ती वारंवार संवाद लवकर संपवण्याचा प्रयत्न करत होती.
तुझा दिवस खराब नको व्हायला दादा, मी नंतर बोलते. मुलांकडे लक्ष द्यायचे, बाय. मी फोन ठेवला. पण आता मन अजूनच बेचैन झालं होतं. मी जितकं समजून घ्यायला गेलो होतो त्यापेक्षा खूपच जास्त प्रश्न घेऊन परत आलो. मी ऑफिसच्या खिडकीजवळ जाऊन उभा राहिलो. बाहेर रस्त्यावर लोक आपल्या आपल्या आयुष्यात व्यस्त होते. कुणालाच कुणाच्या वेदनेची जाणीव नव्हती आणि जरी झाली तरी त्यावर विश्वास ठेवणं सोपं नव्हतं. मीराचा आवाज अजूनही कानात घुमत होता. मी त्या ओलसरपणाकडे दुर्लक्ष करू शकत नव्हतो. तोच ओलसरपणा जो आईच्या स्वप्नात तिच्या डोळ्यात होता, जसं सगळं काही एकमेकांशी जोडलेलं असावं. तो आवाज, ते डोळे, हे सगळं एकाच सत्याकडे इशारा करत होतं की स्वतःलाच विचारलं, मी खरंच तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा का? फक्त इतक्यासाठी की ती म्हणते की सगळं ठीक आहे. ऑफिस सुटल्यावर रस्त्याच्या कडेला चालताना मी खिशात हात घालून तो लिफाफा काढला, ज्यात दान देण्यासाठी 2,50,000 रुपये ठेवलेले होते. मी त्याच्याकडे बारकाईने पाहिलं, जसं पहिल्यांदाच पाहत होतो. आता ही रक्कम फक्त एका दिवसाची जबाबदारी राहिली नव्हती. ती माझ्या आईची साथ होती, माझ्या बहिणीच्या शांततेचं उत्तर आणि माझ्या जबाबदारीचं ओझं. घरी जाऊन मी बायकोला खोलीत सांगितलं, मी निर्णय घेतला आहे. ही जी रक्कम मी मीराला देणार आहे, ही जी दानाची रक्कम आहे ती मी मीराला देणार आहे. ती थोडीशी दचकली पण काही बोलली नाही. कदाचित माझ्या आवाजातील ती गंभीरता तिच्यासाठी पुरेशी होती. मी खोलीत जाऊन तो लिफाफा तसाच टेबलावर ठेवला. मनात आता एक ठाम निर्धार तयार झाला होता. आता उशीर होणार नव्हता. आता मी सत्याकडे पाठ फिरवणार नव्हतो. त्या संध्याकाळी सगळं काही रोजच्यासारखंच होतं, पण माझ्या आतली एक लढाई संपली होती. तो गोंधळ, ते प्रश्न, ती अस्वस्थता आता एका उद्दिष्टात बदलली होती. रात्री झोपण्याआधी पुन्हा एकदा तेच स्वप्न आलं, पण यावेळी दृश्य बदललेलं होतं. आई आता त्या जुन्या खोलीत नव्हती. ती एखाद्या बागेत होती. पांढऱ्या कपड्यात, हात प्रार्थनासाठी उंचावलेले, आणि तिच्या चेहऱ्यावर यावेळी शांती होती. मी स्वप्नात तिच्या जवळ गेलो तर ती हसून म्हणाली, समीर, बरं झालं तू मला ओळखलंस. मी दचकून जागा झालो, पण मनाला प्रथमच शांत वाटत होतं. जणू आत काहीतरी अयोग्य घडलं होतं. मी दिवा लावला आणि तो लिफाफा हातात घेतला. आता ती एक रक्कम उरली नव्हती, ती माझ्या अंतःकरणाची हाक होती. आईची इच्छा, रात्रीच्या प्रार्थनांचं समाधान आणि मीराच्या शांततेत उत्तर. आता पुढचं पाऊल होतं त्या दारापर्यंत जाणं आणि जाणून घेणं की तिच्या शांततेमागे काय दडलंय नक्की. कारण काही सत्य शब्दांनी सांगता येत नाही. ती डोळ्यामध्ये लपलेली असतात. जसे डोळे जे बोलत नाहीत, फक्त विनंती करतात. रात्र होती आणि मनावर अनेक महिन्यांपासून बसलेलं ओझं काहीसं हलकं झालं होतं. पण ती शांतता तात्पुरतीच होती. मला माहीत होतं की फक्त लिफाफा हातात घेतल्याने काहीच बदलणार नव्हतं. बदल तेव्हाच होईल जेव्हा मी स्वतः मीराच्या डोळ्यामध्ये दडलेलं सत्य पाहीन. पुढच्या सकाळी मी शांतपणे नाश्ता केला. मालती माझ्या मनस्थितीला समजून गेली होती. कदाचित पहिल्यांदाच तिने कोणताही प्रश्न न विचारता म्हटलं, चल आपण आज मीराच्या घरी जाऊया. तुझं मन सुद्धा शांत होईल. मी फक्त मान डोलावली. ना कुठली चर्चा, ना कुठली उलाढाल, फक्त मनात एक शांत प्रार्थना होती. सत्य उजेडात यावं. रस्त्यात पूर्ण शांतता होती. शहराच्या गल्लीबोळात मात्र चैतन्य होतं. लोक दिवाळीच्या तयारीत मग्न होते. दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या, पण माझ्या मनात मात्र शून्य भरलेलं होतं. प्रत्येक गल्लीतून, प्रत्येक वळणातून एकच ठिकाणी वाट जात होती, मीराच्या दारापर्यंत. जेव्हा आम्ही त्या गल्लीत पोहोचलो तेव्हा माझं हृदय जोरजोराने धडाडायला लागलं. गाडी थांबवली. बायकोने दुपट्टा नीट केला आणि आम्ही दोघं हळूहळू दरवाजाकडे निघालो. दरवाजावर टकटक केल्यानंतर काही क्षणातच मायाची प्रेमळ हास्य घेऊन मीराची सासू दरवाजा उघडते. ती तशीच होती. चेहऱ्यावर तेज आणि तोंडात मधुर शब्द. अरे समीर बेटा, वा. आणि वहिनीसुद्धा सोबत. या या, आत या. आम्ही आत गेलो. घर स्वच्छ आणि नीटनेटकं होतं. जमिनीवर नवीन गालिचा होता. भिंतीवर ताजं रंगकाम केलेलं. खोलीत एअर फ्रेशनरचा सुगंध दरवळत होता. बाहेरून पाहिलं तर ते घर एक संपूर्ण सुखी आणि समाधानी घर वाटत होतं. मीरा थोड्या वेळात आत आली. तिने फिकट हिरव्या रंगाचा पोशाख घातला होता. केस नीट बांधले होते आणि ओठांवर सौम्य हास्य होते. नमस्कार दादा, वहिनी, तिने हळूच म्हटलं. बायकोने तिला मिठी मारली आणि मी तिला शुभेच्छा दिल्या. आम्ही ड्रॉइंग रूममध्ये बसलो. तेव्हा चहा, बिस्किटं आणि नमकीनचं तयारी झाली.
मीराची 2 मुलंही जवळ येऊन बसली. स्वच्छ कपडे, हातात चॉकलेट आणि चेहऱ्यावर निरागस असं हसू. माझ्या बायकोने मीराला मुलांच्या शाळेबद्दल विचारलं आणि ती हलक्या स्वरात हसत उत्तरं देत होती. सर्व काही वरून पाहता अगदी सामान्य, चांगलंच वाटत होतं. काहीच असं नव्हतं जे कोणत्याही त्रासाचा संकेत देत होतं. पण तरी माझ्या मनात कुठेतरी एक अस्वस्थता होती. मी शांतपणे मीराकडे पाहत होतो. तिचं बोलणं, तिचा अंदाज, सगळं काही वरून व्यवस्थित वाटत होतं. पण तिच्या डोळ्यामध्ये काही वेगळंच चाललं होतं. ते डोळे ज्यात एकेकाळी तेज असायचं, आता मात्र जणू काहीतरी ओलसरपणा लपवण्याचा प्रयत्न करत होते. ती माझ्याशी बोलायची तेव्हा नजर न मिळवता खाली पाहून बोलायची. तिच्या आवाजात एक अजब थकवा होता, जो ऐकणाऱ्यालाही थकवून टाकायचा. मालतीने माझ्या खांद्याला हलवून हळूच विचारलं, बघितलंस ना, सगळंच ठीक आहे. ती खुश आहे आणि मुलांचंही सगळं ठीकठाक आहे. हो, ती थोडीशी अस्वस्थ होती, मी तिच्या बोलण्यामधून ऐकली गेली. पण मन मात्र ते मान्य करायला तयार नव्हतं. कोणीतरी खरंच म्हटलं आहे. कधीकधी सत्य फक्त डोळ्यातून जाणवतं, शब्दांतून नाही. मालती सतत तिची प्रशंसा करत होती. मुलांच्या संगोपनाची तिची मेहनत स्पष्ट दिसत होती. घरही तिने खूप नीटनेटकं सांभाळलं होतं. मी फक्त होकारात मान हलवत होतो. हातात कप होता, पण त्यातल्या चहाचा स्वाद हरवलेला वाटत होता. जणू प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य एखाद्या खोल दुःखाला लपवण्याचा प्रयत्न करत होते. काही वेळाने मीराने विचारलं, दादा तुम्ही किती वेळ थांबणार आहात? मी जेवणाचं काही पाहते. मुलांनी पण म्हटलंय की मामा आला आहे तर काहीतरी खास बनव. तिच्या आवाजात आपुलकी होती, पण तिच्या मनाचा थकवा अजूनही लपत नव्हता. ती उठून स्वयंपाकघराकडे गेली आणि मी तिथेच बसून तिच्या शांततेत दडलेलं काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करत राहिलो. मालतीने हळूच विचारलं, आता तरी तुला समाधान झालं ना? ती खरोखरच आनंदी आहे. मी काहीच बोललो नाही, फक्त खिडकीतून बाहेर पाहत राहिलो. जेवणाच्या वेळी टेबलावर अनेक पदार्थ सजले होते. बिर्याणी, कबाब आणि गोडात रव्याचा हलवा देखील होता. मुलं आनंदाने उड्या मारत होती. जर मी तिच्या डोळ्यात पाहिलं नसतं तर सगळं खरंच परिपूर्ण वाटत होतं. जेवणानंतर जेव्हा आम्ही निघालो तेव्हा मी पुन्हा एकदा मीराच्या डोळ्यात पाहिलं. ती हसत होती, पण त्या हास्याच्या मागे एक पडदा होताच. असा पडदा जो कित्येक वर्षापासून पडलेला असावा, ज्याच्या मागे दुःखाचा एक प्रचंड समुद्र लपलेला होता. दरवाजातून बाहेर पडताना मालती पुन्हा म्हणाली, आता तरी विश्वास बसतोय ना, ती खरंच आनंदी आहे. मी शांतपणे मान हलवली आणि मनातच म्हणालो, नाही, अजून नाही. सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला अजून जवळ जावं लागेल. कारण आता दुःख इतकं खोल गेलंय की ते फक्त डोळ्यांनी नाही तर हृदयाने जाणवायला लागलंय. आणि माझं हृदय आज पहिल्यांदा खरंच रडलं होतं. घराकडे परत येताना मालती सतत बोलत होती. मीराचा पाहुणचार, जेवणाची स्तुती, मुलांची काळजी. पण माझे कान आता सुन्न झाले होते. मन कुठल्याशा वेगळ्याच गुंत्यात अडकलं होतं. गाडी घराच्या दरवाजापाशी थांबली. तेव्हा मी चावी फिरवली, दरवाजा उघडला आणि शांतपणे आत गेलो. मुलं धावत आली आणि विचारलं, बाबा आत्याने काही सांगितलं का? जेवणात काय काय होतं? आम्ही केव्हा जाणार आहोत त्यांच्या घरी? मी त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि हसून म्हणालो, फक्त काही दिवसात पुन्हा जाऊ. बायको मुलांना सावरायला लागली आणि मी माझ्या खोलीत जाऊन बसलो. तो लिफाफा ज्यात दानाची रक्कम ठेवली होती ती अजूनही तिथेच होता, जिथे त्या दिवशी ठेवला होता. पुढच्या दिवशी जीवन नेहमीप्रमाणे सुरू झालं, पण माझ्या आतमध्ये एक विचित्र अस्वस्थता स्थायिक झाली होती. दिवस जात होता आणि दिवाळी जवळ येत होती. शहराची रंगरंगोटी वाढत चालली होती. गल्ली गल्लीत दिव्यांच्या माळा, बाजारात वर्दळ, मुलांचा आनंद. पण या सगळ्या रंगामध्ये मला एक विचित्र फिकटपणा जाणवत होता. मालतीने मुलांचे दिवाळीच्या कपड्यांची यादी दाखवली. मी काही न बोलता सगळं घेण्याची परवानगी दिली. पुढच्या दिवशी आम्ही मुलांना घेऊन बाजारात गेलो. दुकानासमोर उभं असताना जेव्हा सगळे हसत होते तेव्हा मला स्वतःला सगळ्यांपासून वेगळं वाटत होतं. मला वाटलं जसं माझ्या भोवती सगळं चालू आहे, पण मी आज कुठेतरी थांबलोय. प्रत्येक गोष्टीचा आवाज दबलेला वाटत होता आणि एकच आवाज परत एकदा स्पष्ट ऐकू येत होता. आईचा आवाज, समीर, दानाची रक्कम मीराला दे. बाजारातून परतताना मालती म्हणाली, मुलांची शॉपिंग पूर्ण झाली आहे. आता तू पण तुझे कपडे पाहून घे. मी बोलणं टाळायचा प्रयत्न केला, पण अखेर 2 ड्रेस घेऊनच टाकले. तरी माझं मन त्या लिफाफ्यात अडकलं होतं, जो अजून तसाच पडून होता. रात्री मी गच्चीवर जाऊन बसलो. आकाशात तारे होते.
हवेत थोडासा गारवा होता, पण मनाची आग काही वेगळ्याच पातळीवर होती. दानासाठीची रक्कम, आईचं स्वप्न, मनाची तडफड आणि बहिणीचं दुःख हे सगळं एकाच धाक्याने बांधलेलं होतं. आणि मी समीर अजूनही फक्त विचार करत होतो. मी अजूनपर्यंत कोणतंही पाऊल उचललं नव्हतं. त्या क्षणी मला तीव्रतेने जाणवले की सत्यापर्यंत पोहोचायची नियत म्हणजे फक्त जाणून घेणं नाही, तर त्यावर कृती करणंही असतं. मी खाली आलो आणि एका अंगावर झोपलो. झोप लागली पण समाधान नव्हतं. यावेळी स्वप्नात आई आली नाही, पण एक काळोख असलेली खोली होती आणि त्या खोलीच्या दरवाजामागे होती मीराचा हुंदका. मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझे हात थांबत होते. कोणतीतरी शक्ती मला मागे ओढत होती. मी किंचाळून म्हणालो, मला जाऊ द्या, मला तिला वाचवायचे. पण माझा आवाज ऐकणारं कोणीच नव्हतं. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. मन जोरजोराने धडधडत होतं. वृद्ध लोक मंदिराकडे चालले होते आणि मनात एक अजब शांतता होती. बहुधा यासाठी की मी आता शांत बसणार नव्हतो. आता मी मीराच्या दारापर्यंत जाऊन सत्य ऐकण्यासाठी आणि बोलण्यासाठी तयार होतो. तेव्हाच मनात एक नवीन भावना निर्माण झाली होती. एक विसरलेली सत्यता पुन्हा डोकं वर काढत होती. 2 वर्षानंतर कुणीतरी तिला पुन्हा जागं केलं होतं. ही गोष्ट काही वर्षापूर्वीची आहे. जेव्हा वडिलांचं निधन झालं होतं, वडिलांच्या वारशाचं वाटप होत असताना मी तीव्र आर्थिक संकटात होतो. माझा व्यवसाय बंद पडलेला होता. कर्ज वाढत चालली होती आणि प्रत्येक दरवाजा बंद वाटत होता. त्यावेळी मी माझ्या बहिणीला एकीकडे नेऊन हळूहळू माझी आर्थिक परिस्थिती सांगितली. कदाचित माझ्या आवाजात थरथर होती, कारण मी स्वतःला खूपच कमकुवत वाटत होतो. एक भाऊ जो आपल्या बहिणीसमोर असहाय्य झाला होता. मीराने मला शांतपणे ऐकून घेतलं आणि हलकंसं हसून म्हणाली, दादा, माझ्यासाठी सर्वात मोठी संपत्ती म्हणजे तुझं समाधान. जर माझ्या वाट्याने तुझं ओझं हलकं होऊ शकतं, तर तो वाटा माझा नाही, तुझाच आहे. मला काहीच नकोय. त्या क्षणी मला असं वाटलं जसं हृदयावरचं एक मोठं ओझं हलकं झालं असावं. मी देवाचे आभार मानले. मीरासाठी शुभेच्छा झाल्या आणि तो क्षण माझ्यासाठी एक आशीर्वादासारखा होता. पण मी विसरलो होतो की काही आशीर्वाद वेळेवर परत करणेही आपली जबाबदारी असते. आता इतक्या वर्षानंतर जेव्हा माझं जीवन पुन्हा स्थिर झालंय, व्यवसाय चांगलाच चालतोय, घरात सुख शांती आहे, मुलं चांगलं शिक्षण घेत आहेत, गाड्या आहेत, आराम आहे, तेव्हा मी त्या एका क्षणाला विसरून गेलो होतो, जो कधी काळी माझ्या आयुष्याचा आधार झाला होता. मीराने फक्त आपला वाटा दिला नव्हता, तिने माझ्यासाठी एक मार्ग उघडला होता, एक त्याग केला होता आणि मी त्यागाकडे परत वळून पाहिलं देखील नाही, ना तो परत देण्याचा विचार केला. आता हा विचार माझ्या मनात काट्यासारखा टोचू लागलाय. माझं अंतःकरण ओरडून सांगू लागलं, तू मीराचा वाटा घेऊन आपली वाटचाल तर सुधारली, आणि तिचं काय? तिला काय दिलं? फक्त मौन. दानाच्या लिफाफात ठेवलेली रक्कम मी स्वतःला दिलासा देण्यासाठी वापरली. मी विचार करत राहिलो. मी वचन दिलं होतं की परिस्थिती सुधारल्यावर सगळं परत करीन. पण खरी गोष्ट ही आहे की परिस्थिती सुधारल्यानंतर मी ते वचनच विसरून गेलो. जगण्याच्या वेगात आणि माझ्या स्वार्थात मी कधी विचारच केला नाही. सकाळ झाली आणि मनात एक स्पष्ट ठाम निर्णय होता. आता फक्त दानाची रक्कम नाही, तर मी मीराचा हक्क परत देईन. तिचं सन्मान, तिचं समाधान आणि ती भावना परत देईन, जी एका भावाचं खरं कर्तव्य असतं. बायकोनं नाश्ता वाढताना विचारलं, आज खूप शांत दिसत आहेत, सगळं ठीक तर आहे ना? मी पहिल्यांदाच नजर वर करून कठोर स्वरात म्हणालो, आज मी मीरा हिचा हक्क परत देणार आहे. फक्त दान म्हणून नाही, तर तो हिस्सा देखील, जो तिने वर्षांपूर्वी मला पाहून स्वतःला रिकामं केलं होतं. बायकोने आश्चर्याने पाहिलं, जणू ती ही गोष्ट ऐकण्यासाठी तयारच नव्हती. पण तिने काहीच बोलली नाही, फक्त शांतपणे मान हलवली. मी कपाटातून ते कागद काढले, जुने हिशोब, ते सगळं जे वर्षानुवर्ष बंद पडलेलं होतं. सगळं समोर ठेवून मीराने मला वारसा दिलेल्या काळाचा अंदाज घेतला आणि ठरवलं की तिला फक्त रक्कमच परत दिली जाणार नाही, तर तिच्या मुलांसाठी कायमस्वरूपी आधार तयार केला जाईल. कारण आता हक्क फक्त पैशातून चुकवले जात नाहीत. त्यासाठी मनाला नमवावं लागतं, नियत शुद्ध करावी लागते आणि वेळेने दिलेल्या जखमांवर मलम लावावं लागतं. आता वेळ आला होता की मी फक्त भाऊ म्हणून ओळखला जाऊ नये, तर खरोखरच भाऊ पण निभावावं लागेल. आणि त्या नात्याचा पाया फक्त प्रेमावर नाही, तर न्यायावर असावा. ती रात्र साधी होती.
पण काहीतरी वेगळं होतं. हवेत गारवा होता, पण माझ्या मनात एक विचित्र ऊब होती. जणू काही आतूनच कुठेतरी आग पेटलेली होती. रात्री जेव्हा झोपायला गेलो, तेव्हा झोप काही आलीच नाही. शेवटी कधी डोळा लागला कळलंच नाही. डोळे बंद होताच पुन्हा तीच स्वप्नाची दुनिया समोर आली. पण यावेळी दृश्य आधीपेक्षा पूर्ण वेगळी होती. मी एका अपरिचित ठिकाणी उभा होतो. चारही बाजूंनी धुंद होती. त्या धुंदीतून एक सावली वेगाने माझ्याकडे येत होती. ती जवळ येताच मी ओळखले. ती माझी आई होती. पण ही ती आई नव्हती जिच्या डोळ्यात नेहमी माया आणि कोमलता दिसायची. तिच्या चेहऱ्यावर कठोरपणा होता. डोळ्यात अश्रू नव्हते तर आग होती. तिच्या ओठांवर थरथर होती, पण आवाजात पूर्वीप्रमाणे कंपन नव्हतं. यावेळी तो आवाज संतप्त होता, खराखुरा आणि खोल राग. समीर त्यांच्या आवाजात वीज होती. मी एक पाऊल मागे हटलो. माझ्या लेकीचे अश्रू मला जगू देत नाहीत. तिने लहानपणापासून तुझ्यावर विश्वास ठेवला. तारुण्यात तुला आधार दिला आणि आता आता तू तिला दुर्लक्षित करून या दुनियेच्या झगमगाटात हरवून गेलास. मी काही बोलणारच होतो, पण तिने हात उचलून मला थांबवलं. गप्प बस. तू माझ्या डोळ्यासमोर माझ्या लेकीला शांतपणे तुटताना पाहिलंस आणि काही केलं नाही. तिच्या वाट्याचा हिस्सा घेतलास, तिच्या शांततेला कमजोरी समजलं आणि आता एक लिफाफा देऊन तुला वाटतं की तू सगळं परत दिलं आहेस. माझी जीभ जणू अडकून गेली होती. मी फक्त रडू शकत होतो, विनवणी करू शकत होतो. मी तिच्या पायांपाशी बसलो. डोळ्यातून अश्रू वाहत होते. आई, मी चुकलो, मी माफी मागतो, मी सगळं परत देईन. तिचीही माफी मागेन, तुमचीही. पण आईचा चेहरा तसाच कठोर राहिला. तिने तोंड वळवलं आणि दूर जाताना म्हणाली, हा पश्चाताप त्यावेळी का नाही आला, जेव्हा ती रोज रात्री चादरीत लपून रडायची. मी तुला माफ करणार नाही जोपर्यंत तू तुझ्या बहिणीच्या डोळ्यातील अश्रू पुसत नाहीस. आईचा आवाज घुमला आणि लगेचच सगळं गायब झालं. मी दचकून उठून बसलो. हृदय इतक्या जोरजोरात धडधडत होतं की जणू छाती फाडून बाहेर येईल. श्वासोश्वास बिघडवला. कपाळ घामाने भिजलेलं आणि हात थरथरत होते. खोलीत काळोख होता, पण माझ्या आतला अंधार त्याहून अधिक गडद होता. मी दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला. जणू त्या लाजिरवाण्या भावनेपासून स्वतःला लपवू इच्छित होतो, जी आता संपूर्ण ताकदीने माझ्यासमोर उभी राहिली होती. आई प्रथमच अशा रोषात माझ्याशी बोलली होती. स्वप्नच होतं ते, पण त्या स्वप्नात जी एक वास्तवाची झलक होती, तिने माझी संपूर्ण हकीकत हादरवून टाकली. आता केवळ अंतरात्मा नव्हे, तर आईची नाराजीही माझ्यासोबत होती. मला समजून चुकलं होतं ही नाराजी तेव्हा संपेल जेव्हा मी केवळ नियतीने नव्हे, तर कृतीच्या मैदानात उतरून माझ्या बहिणीला तिचा तो हक्क परत देईन, जो वर्षांपूर्वी तिने माझ्या विश्वासावर सोपवला होता. मी उठवून पूजा केली आणि साष्टांग नमस्कार करत हुंदके देऊन रडू लागलो. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच इतकी खरी प्रार्थना केली होती. हे देवा, मला माफ कर. मी माझ्या देवाचा, माझ्या आईचा, माझ्या बहिणीचा, सगळ्यांचा विश्वास तोडला आहे. आता मला एवढी हिंमत दे की मी ते सगळं परत करू शकेन. जे मी नाहक माझं समजून घेतलं होतं. त्याच क्षणी मनात एक अजब प्रकाश उजळला. जणू कोणीतरी आत एक दिवा लावला असावा आणि आता सर्व काही स्पष्ट होतं. कोणताही गोंधळ उरलेला नव्हता. सकाळचा प्रकाश घरात उतरू लागला. पक्षी चिवचिवत होते, पण माझ्या आतली एक लढाई संपली होती. मी कपडे बदलले, हातात तो जुना लिफाफा घेतला आणि त्यासोबत अजून एक नवीन लिफाफा तयार केला. मीराच्या वाट्याची पूर्ण विरासत. आता वेळ होता आईची नाराजी दूर करण्याचा आणि बहिणीच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा. त्याच भावनेने मी ऑफिससाठी निघालो. रस्त्यात विचार करत होतो, मी मीराशी कसं बोलू, काय सांगू, ती सच्चाई कशी सांगू जी मी वर्षापासून दाबून ठेवली होती. माझे पाय आपसुकच तिच्या घराकडे वळायला तयार होते, पण त्याच वेळी एक महत्त्वाची मीटिंग आल्याची मला सूचना मिळाली. मी स्वतःला म्हणालो, आज संध्याकाळी सगळं काही तिच्या हाती सोपवतो. ऑफिसनंतर रोजच्या मार्गाने न जाता मी मुद्दाम एका लांबचा रस्ता पकडला. मन अस्वस्थ होतं. कदाचित मी शांततेत माझ्या आतल्या गुंतागुंतीला स्वच्छ करायचा प्रयत्न करत होतो. गाडी एका सिग्नलला थांबली. तेव्हा समोर फुटपाथवर बसलेल्या एका बाईकडे माझं लक्ष गेलं. तिने चेहरा फाटलेल्या ओढणीने झाकला होता. ती जमिनीवर बसली होती. हातात एक जुनं भिकेचं भांडं होतं. त्यात काही नाणी टाकलेली होती. तिचं अस्तित्व असं वाटत होतं की काळाच्या झटक्याने ती थकून गेली आहे. हलकीशी दिसणारी, पण डोळ्यात एक प्रकारची जडत्व होतं. माझे हात आपोआप खिशाकडे गेले आणि मी एक नोट काढून कारच्या खिडकीतून तिच्या दिशेने फेकली. तिच्या दिशेने दिली. तिने ती नोट भांड्यात टाकण्याऐवजी दोन्ही हातांनी पकडली. आकाशाकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, देव आपल्याला सुखी ठेवो साहेब, आयुष्यभर बरकत देऊ, शांतता देऊ.
मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिलो. तिच्या आवाजात एक वेगळीच खरीखुरी भावना होती. पण ज्या गोष्टीने मनाला स्पर्श केला ती होती तिच्या डोळ्यात तीच ओल, तोच थकवा, तिची दडपलेली वेदना. ते तिच्या नजरेतून स्पष्ट दिसत होती. तिने मला मीराच्या डोळ्यांची आठवण करून दिली. माझं मन एक क्षणासाठी हलवून गेलं. मी आधीच निरखून त्या बाईकडे पाहिलं. कपडे जुने होते पण चेहऱ्यावर दिवाळीच्या आशेचा एक हलकासा प्रकाश होता. आणि ते डोळे काही क्षणांसाठी वाटलं की मी मीरालाच पाहतो आहे. सिग्नल हिरवा झाला. गाड्यांचे हॉर्न वाजू लागले आणि मला एखाद्या स्वप्नातून जागं झाल्यासारखं वाटलं. मी गाडी पुढे चालवली पण मन तिथेच थांबून गेलं. संपूर्ण रस्ता त्या भिकारणीची प्रार्थना, तिचे डोळे, तिचे अस्तित्व माझ्या नजरेसमोर सतत फिरत होतं. संध्याकाळी मी मीराला फोन केला. तिचा आवाज नेहमीसारखा शांत होता. पण आता मी त्या शांततेच्या मागचं वास्तव समजू शकत होतो. थोड्या औपचारिक गप्पानंतर मी हळूच विचारलं, मीरा, सगळं ठीक तर आहे ना? मन खूप अस्वस्थ आहे आज. काही क्षणांची शांतता होती. मग मीरा हसतच म्हणाली, देवाची कृपा आहे दादा, सगळं ठीक आहे. तुम्ही कशाला काळजी करताय? पण मला जाणवलं, तीच ओल, तीच थरथर, तोच दडपलेला उसासा. आता ती माझी बहीण नव्हती, ती एक पात्र झाली होती, जी एकच सीन पुन्हा पुन्हा वठवत होती. तेच बोलत होती, सगळं ठीक आहे, सगळं शांत आहे. पण आता मी ते वाक्य ऐकून शांत बसणाऱ्यांपैकी नव्हतो. मीरा, मी उद्या येतोय, तुला भेटायला येतोय, तुला काही महत्त्वाचं सांगायचं आहे. आणि हो, आईला स्वप्नात पाहिलं. ती खूप रागवलेली होती. ती एकदम शांत झाली, जसं काही तिने असं काही ऐकलंच असावं, जे ती वर्षानुवर्ष ऐकायची वाट पाहत होती. मग एक मंद श्वासाचा आवाज आला, जणू कुणी खूप अकडून ठेवलेला श्वास प्रथमच घेतला होता असावा. ठीक आहे दादा, ये. फोन बंद झाला. पण माझ्या मनात एक वादळ सुरू झालं होतं. आजची ती भिकारीण आणि मीराचा आवाज, सारं काही एकमेकांशी जोडत चाललं होतं. माझ्या डोळ्यात एकच विचार सारखा फिरत होता, ती बाई, ती भिकारीण, ती खरंच मीरा असू शकते का? हे शक्य तरी कसं आहे? तिचा श्वास, तिची मुलं, ते घर, ही सगळं फसवणूक होती का? फक्त एक ढोंग. माझे हात थरथरू लागले. मी ते दोन्ही लिफाफे पुन्हा काढले. आता वेळ आली होती त्या पडद्यामागचं सत्य समोर आणण्याची, जे माझ्यासमोर असूनही इतकी वर्ष लपलेलं होतं. मला मीराशी नाही, स्वतःशीच प्रामाणिक राहायचं होतं. आणि हे सत्य फक्त शब्दातून नाही, तर पावलांतून, मनातून आणि डोळ्यातून व्यक्त होतं. मी उद्या जातो, पण यावेळी फक्त भाऊ म्हणून नाही, तर एक गुन्हेगार म्हणून, जो आपल्या बहिणीकडून हिरावून घेतलेलं सत्य तिला परत देण्यासाठी जात आहे. संपूर्ण दिवस डोक्यात एकच प्रश्न फिरत राहिला, ती भिकारीण खरंच मीरा आहे का? मी जितका त्या विचारांपासून दूर राहायचा प्रयत्न करत होतो, तितकाच तो विचार मला वेढत होता. सारखा त्याचीच प्रचिती येत होती. संध्याकाळ होत गेली आणि हृदयाची धडधड वाढत गेली. मी दोन्ही लिफाफे खिशात ठेवले, गाडी काढली आणि सरळ मीराच्या परिसराकडे, घराकडे निघालो. रस्त्यात प्रत्येक चेहरा, प्रत्येक सावली ओळखीची वाटू लागली. प्रत्येक फकिरात मला मीराची फकिरा होती, मला मीराची झलक दिसू लागली. मीराचा भाग जवळ आला तसतसं मन अस्थिर व्हायला लागलं. पुन्हा तोच फुटपाथ, तीच जुनी भिंत आणि हो, तीच फकीरेन, चादरीत गुंडाळलेली, वाकलेली, हातात भिकेचं कटोरे घेतलेली. पण आज मी शांतपणे बघ्याचं काम करणार नव्हतो. मी गाडी थोड्या अंतरावर उभी केली, बाहेर पडलो आणि हळूहळू तिचा पाठलाग करू लागलो. फकीर स्त्री एका अरुंद गल्लीत वळाली आणि माझे पाय जणू जमिनीला चिकटून गेले. हा रस्ता तर मीराच्या घराच्या मागच्या बाजूचीच गल्ली होती. ती कधी माझ्या अंगात एक विचित्र शिरशिरी पसरायची. मी चालण्याचा वेग कमी केला आणि लांबूनच तिला पाहू लागलो. ती कुठे जाते, काय करते? तिने हळूच एक जुना लाकडी दरवाजा उघडला, जो सामान्यतः कुणाच्याही नजरेत येत नव्हता. ती आत गेली. दरवाजा पूर्णपणे बंद केला नव्हता. माझा श्वास जणू थांबून गेला होता. मी हळूहळू त्या दरवाजावर पोहोचलो आणि अलगद वाकून आत डोकावलं. जे दृश्य मी तिथे पाहिलं त्यानं माझ्या आत्म्यालाही हलवून टाकलं होतं. मीरा माझी बहीण तिथेच बसलेली होती. तीच फकीर बनलेली होती. अंगावर फाटकी पुराणी कपडे, चादरीत चेहरा झाकलेली,
जमिनीवर बसून रडत होती. समोर तिचा मुलगा बसलेला होता, ज्याचे गाल मातीने भरले होते. त्याच्या डोळ्यात भूक होती आणि आवाजात लाचारीपणा. एक नजर दूर वळूनच शकलो नाही. आई, या वेळेसही दिवाळीला डाळ भातच होणार का? मीराने त्याला जवळ घेतलं. त्याचा चेहरा आपल्या केसांमध्ये लपवत म्हणाली, थोडं सहन कर रे बाळा. देव आपले दिवस नक्कीच बदलेल. माझ्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले. मी घाबरून दरवाजापासून मागे सरकलो. असं वाटत होतं की माझं हृदय धडकणंही थांबेल की काय आता. हीच ती मीरा होती, जी माझ्या मुलांसाठी नेहमी भेटवस्तू घेऊन यायची, जी प्रत्येक वेळी हसून भेटायची. सगळं ठीक आहे दादा, हेच म्हणायची. हीच ती मीरा होती जिच्याबद्दल माझ्या बायकोने म्हटलं होतं, तिला काहीच कमी नाहीये, तिला सगळं काही आहे. पण सत्य हे होतं की ती भीक मागून आपल्या मुलांना डाळ भात भरवत होती. दिवाळीसारख्या दिवशी माझे पाय पुढे जात नव्हते. दिवाळीच्या दिवशी माझे पाय पुढे जात नव्हते. मी तिथेच भिंतीला टेकून बसलो. मला तो क्षण आठवला, जेव्हा तिने आपला वारसा माझ्या नावावर केला होता. तेव्हा तिने हेच म्हटलं होतं, दादा मला काही नको, फक्त तू सुखी राहा. पण आता प्रश्न होता, मी कसा सुखी राहू? तिचं मौन, तिचे अश्रू, तिची त्याग भावना सगळं काही चिरडून टाकलं होतं. माझ्या खिशात ते 2 लिफाफे होते, पण तिच्या वेदनेची भरपाई कोणत्याही रकमेने होऊ शकणार नव्हती. रकमेने होऊ शकणार होती का? काही वेळाने मी दरवाजावर टकटक केलं. आत काही क्षण शांतता पसरली होती. मग दरवाजा थोडासा उघडला. मीराने मला पाहिलं. तिचा चेहरा पांढरा फटक पडलेला होता. ती घाबरून मागे सरकली. पटकन चादर नीट केले आणि जुन्या कपड्यांना लपवू लागली. दादा, तू? मी काही बोलण्याच्या आधीच आत शिरलो. तिची मुलं मला पाहून अश्रू भरलेल्या डोळ्यांनी आई मागे लपली. मीरा पुन्हा काही बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण शब्द तिला साथ देत नव्हते. मी तिला बसायला हाताने इशारा केला. बस आता, काहीही बोलू नकोस. मीरा, सगळं जाणून घेतलं आहे. तू खूप काही लपवलंस, पण तुझ्या डोळ्यांनी सगळं सांगितलं. ती ओक्साबोक्शी रडायला लागली. मी तिच्या जाऊन बसलो. तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळूच म्हणालो, मी आईच्या स्वप्नात तुझा एक गुन्हेगार म्हणून यायचो. वाटायचे हे सगळं केवळ मनाचा भास आहे. पण आता डोळे उघडलेत मीरा. हा तुझा हक्क आहे. जो तू तुझ्या एका भावाच्या प्रेमासाठी त्याग केला होतास. आता मी तो परत द्यायला आलोय. मी 2 लिफाफे तिच्यासमोर ठेवले. दान केलेली रक्कम आणि वारशाचा हिस्सा, हे सगळं तुझं आहे मीरा. आणि आता तुला केवळ हेच नाही तर सन्मानाने जगण्याचा हक्क देखील मिळणार आहे. मीरा काहीच बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू तिच्या जखमांची भाषा बनले होते. खोलीतील शांततेत फक्त तिच्या सुस्करांचा आवाज होता आणि माझ्या क्षमा याचनेचा साक्षीदार तो क्षण. कारण त्या दिवशी मी फक्त भाऊ म्हणून तिच्या घरी केलं नव्हतो. मी एक माणूस म्हणून तिचं जीवन, तिचा हक्क आणि तिची स्वप्न परत द्यायला गेलो होतो. खोलीतली शांतता अजूनही तिच्या सिसक्यांनी भरलेली होती. मीराच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू तिच्या वर्षानुवर्षाच्या वेदनांचं जाहीर वक्तव्य करत होते. मी तिच्या शेजारी बसलो होतो, एका गुन्हेगारासारखा, जो सगळं समजूनही शब्द शोधू शकत नव्हता. बोलण्यास खूप काही होतं, पण आता सगळंच निरर्थक वाटू लागलं होतं. मीराने थरथरत्या आवाजात विचारलं आणि ती म्हणाली, तुला कधी कळालं? मी हळू आवाजात उत्तर दिलं, त्या दिवशी जेव्हा तुझ्या जागी एक फकीरनी नव्हती तर तूच उभी होतीस. मी तिच्या डोळ्यात तुला पाहिलं होतं. मीराने आपला चेहरा चादरीत लपवला. जसं एवढ्या वर्षानुवर्षाचं गुपित उघड झाल्यावर लाज देखील डोळ्यातून डोकावू लागली असावी. मी हळूवारपणे तिचा हात धरला. आता सगळं संपलंय. आता तुला ना लपवण्याची गरज आहे, ना सहन करण्याची. तुझा भाऊ आता जागा झालाय. ती अशा प्रकारे सुस्कारा टाकून बोलली जसं अनेक वर्षांनी कुणाला आपली कहाणी सांगण्याची परवानगी मिळाली असेल तिला. ती सांगू लागली, जेव्हा माझे पती परदेशात गेले होते तेव्हा सगळं काही ठीक होतं. सुरुवातीला प्रत्येक महिन्याला पैसे यायचे, फोनवर बोलणं व्हायचं. मग हळूहळू अंतर वाढायला लागलं. फोन येणं कमी झालं, पैसे येण्याचे बंद झाले. एक दिवस समजले की तिकडे त्यांनी दुसरं लग्न केलंय. आता ते मला काहीच पाठवणार नाहीत. माझी सासू म्हणायची, जर मुलांना वाढवायचं असेल तर भीक मागून वाढव.
आम्ही तुझ्याकडे काही पैसे देणार नाहीत. समोर सगळ्यांसमोर गोड बोलायची, पण पाठ फिरली की माझ्या इज्जतीचा चुराडा करायची. मीराचा आवाज थरथरायला लागला. मी कधीच कोणाकडे तक्रार केली नाही दादा. कारण कारण मला भीती होती कुठे तू स्वतःला दोषी समजशील. मी नेहमी तुला मोठं मानलं. तुझ्या आनंदात माझा आनंद मानला. माझ्या डोळ्यातून देखील अश्रू वाहू लागले. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला. जसं एक क्षणात वर्षानुवर्षाचं अंतर मिटवायचं ठरवलं होतं. तू बहिणीचं कर्तव्य निभवलं आहेस मीरा. मीरा, आता मला देखील माझं कर्तव्य पार पाडू दे गं. मी तिच्या हातात तो लिफाफा दिला, ज्यामध्ये दानाची रक्कम होती, आणि दुसरा लिफाफा ज्यामध्ये तिच्या वारशाची वाट्याची पूर्ण रक्कम होती. मी म्हणालो, मीरा, हे सर्व तुझं आहे आणि हे शेवटचं नाही तर पहिलं पाऊल आहे. मी तुझ्यासाठी एक वेगळं घर घेईन. मुलांच्या शिक्षणाचा पूर्ण व्यवस्था करीन. तुला आता कधी भीक मागावी लागणार. ह्या सगळ्या गोष्टी तू मला पहिल्याच सांगायला हव्या होत्या. हे माझं वचन आहे. मी तुला कधीही अंतर देणार नाही. आणि हे वचन फक्त शब्दांचंच नाही तर माझ्या अंतरात्म्याचा निर्णय आहे. मीराने लिफाफे घेतले, पण तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबत नव्हते. काश आई जिवंत असती. तिने हे सगळं पाहिलं असतं. तिचं मन शांत झालं असतं. ती हळूच बोलली. मी आकाशाकडे पाहिलं, जणू मी तिची माफी मागत होतो. आईने मला 4 स्वप्नातून जागं केलं होतं, पण 5व्या वेळी रागावून निघून गेली. पण तिचं प्रत्येक स्वप्न, प्रत्येक राग माझे डोळे उघडण्यासाठीच होते. खोलीत फक्त मुलांचे निरागस आवाज घुमत होते, जे आजवर एका वेळच्या जेवणासाठी आपल्या आईच्या चेहऱ्याकडे पाहत होते. मी त्यांना उचलून मिठीत घेतलं आणि म्हणालो, हा शेवटचा दिवस आहे जेव्हा तुमचे हात रिकामे आहेत. पुढची दिवाळी तुम्ही नवे कपडे घालाल, चांगलं जेवण खाल. मीराने डोकं झुकवलं. कदाचित आभार मानत होती, कदाचित आईच्या आत्म्याला सलाम करत होती. मी उठलो आणि जाताना दरवाजाशी थांबून म्हटलं, मीरा, आता तुझ्या डोळ्यात ती जुनी ओल दिसायला नकोय. आता तू फक्त बहीण नाहीस, तू एक आई आहेस, एक सन्मान आहेस, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू एक माणूस आहे. तुझी प्रत्येक वेदना माझीच होती, जिच्याकडे मी वर्षानुवर्ष दुर्लक्ष केलं. आता ती सगळी माझ्या आयुष्याचा भाग बनतील. मी बाहेर पडलो तर आकाश स्वच्छ होतं. सौम्य थंड वाऱ्याने माझा चेहरा स्पर्श केला होता चेहऱ्याला. जणू कोणीतरी हृदयावर हात ठेवून म्हटलं, माफी स्वीकारली गेली आहे. मित्रांनो, कथा इथेच संपली. पण सत्य हेच आहे, दान ही फक्त काही नाण्यांची गोष्ट नाही. ही अंतरात्म्याच्या कर्जाची पहिली परतफेड आहे. आणि याचा पहिला हक्कदार तोच असतो जो आपल्याला सगळ्यात जवळचा असतो. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. या गोष्टीबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.